युवा खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा मान ज्यांच्या मार्फत केला जातोय तेच आपले लाडके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष तसेच विभाग अध्यक्ष यशवंतजी किल्लेदार साहेबांचा आपण इथे सत्कार करणार आहोत। राज नार्वेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सत्कार करणार आहोत। त्यांना फुलगुच्छाचा किरण तराळ यांच्या हस्ते त्यांचा फुलगुच्छ देऊन आपण इथे स्वागत करायचंय। त्यांना सन्मान चिन्ह आपल्या मंडळाचे अध्यक्ष राज नार्वेकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित केलं जाईल। त्यानंतर सुनील रमणी यांना पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन त्यांचं इथे स्वागत केलं जाईल। ते पण अध्यक्ष आपले राज नार्वेकर यांच्या हस्ते केलं जाईल। चौदटा त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे। त्यानंतर नवीन बांदेवडेकर साहेबांचा आपण इथे सन्मान चिन्ह आणि वैभव देवी यांच्या हस्ते देऊन पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत। त्यानंतर अश्विन शाह यांचं आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करणार आहे। हर्षद यांच्या हस्ते त्यानंतर मनीषजी चव्हाण साहेब उपविभाग अध्यक्ष आणि माजी नगरसेवक हे सुद्धा या स्टेजवरती उपस्थित आपल्या अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी भेट दिल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो। त्याच्यानंतर अभिषेक गुप्ताजी शाखाध्यक्ष वॉर्ड क्रमांक 192 यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आम्ही त्यांचे इथे स्वागत उत्सव करतो। त्यानंतर जयेश अकरे आपले शाखा क्रमांक 182 चे शाखा अध्यक्ष यांनी देखील इथे आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। त्यानंतर सुनील विचारे साहेब आपले उपविभागीय सचिव यांनी देखील आपल्या वेळेतला वेळ काढून या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। त्यानंतर अभिजित पाटील साहेबांचा आम्ही विभाग अध्यक्ष तसेच विद्यार्थी सेना यांनी आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। त्यानंतर लक्ष्मण पाटील उपशाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी देखील, त्यानंतर राकेश उंबरकर उपशाखा अध्यक्ष, त्यानंतर आशुतोष उंबरकर उपशाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व माननीय उपस्थिती इथे दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत इथे करतो, आभार व्यक्त करतो। त्यानंतर या प्रभादेवी प्रीमियर लीग या स्पर्धेला ज्यांनी आपलं सहकार्य दाखवलं त्यांचं एकदा नाव घेऊन त्याचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो। मंगलम कॉर्पोरेट गिफ्टचे मालक बाळूदादा मानकर हे जे आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक देतात त्यांचे आम्ही इथे आभार व्यक्त करतो। तसेच ॲमी एंटरप्राइजेसचे मालक नीलम शाह यांचे आम्ही इथे आभार व्यक्त करतो। तसेच ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटचे प्रायव्हेट लिमिटेड विपुल जैन यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो। ईगल सिक्युरिटी यांचे इथे आम्ही आभार व्यक्त करतो। त्यानंतर मयूर स्पोर्ट्सचे राजू भालेकर हेही गेली 8 वर्ष आपल्याला जे किट देत आहेत, जे युनिफॉर्म्स आहेत ते कोणालाही कुठलाही कंप्लेंट्स न देता प्रॉपर युनिफॉर्म आपल्याला या स्पर्धेला देतात, त्यांचं देखील आम्ही इथे आभार व्यक्त करतो।
क्रिस्टल सिक्युरिटीचे प्रसाद लाड साहेबांचं आम्ही इथे प्रभादेवी स्पोर्ट्स क्लबच्या प्रभादेवी स्पोर्ट्स क्लब तर्फे त्यांचेही आम्ही इथे शतशः आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपण इथे पूर्ण दिवस या स्पर्धेसाठी ज्या पंचांनी एवढी मेहनत घेतली आणि ही स्पर्धा कुठलाही डिसिजन कुठलेही गालगोट न लागता या स्पर्धेला पूर्णविराम दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे इथे सगळ्यांचे स्वागत करणार आहेत. प्रथमतः अंपायर कल्याणी घोरपडे यांना आम्ही आमंत्रित करतो स्टेजवरती त्यांचं आपण स्वागत करणार. यशवंतजी किल्लरजार साहेबांना आम्ही रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं. तसंच त्यानंतर रफिक सर यांना आम्ही आमंत्रित करतो आणि तसंच अश्विन शहाजींना आम्ही विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करायचं. त्यानंतर विक्रांत सर यांना आम्ही आमंत्रित करतो त्यांना आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद सर, तुमचं पूर्ण अमूल्य वेळ तुम्ही पूर्ण दिवसभर या उन्हामध्ये यांचा सत्कार नवीन बांदिवडेकर यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा. त्यानंतर राजेश तहसीलकर यांना आमंत्रित करतो त्यांचा सत्कार करतील मनीषजी चव्हाण साहेब. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे राजेश तहसील. त्यानंतर प्रमोद सर यांना आम्ही आमंत्रित करतो त्यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करायचं. त्यानंतर पंकज सर यांना आमंत्रित करतो त्यांचंही सुनील रमणिक साहेबांना आम्ही विनंती करतो यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन यांचं स्वागत करायचं आहे पंकज सरांचं. धन्यवाद सर्व पंचांनी जी दिवसरात्र मेहनत केली त्याबद्दल प्रभादेवी स्पोर्ट्स क्लब तर्फे त्यांचा आम्ही शतशः आभारी आहोत. चला नंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन कडे जायचं आहे. आज पूर्ण दिवस मध्ये ज्या खेळाडूंनी मेहनत करून या स्पर्धेचे मानकरी ठरलेत तसेच विविध ट्रॉफींचे जे मानकरी ठरलेत त्यांच्याकडे जायचं आपण. प्रथमतः उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी 5 मॅच मध्ये 98 धावा करत हा उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक मिळवलंय. त्याचं नाव आहे शुभम यादव. ज्यांना अभिषेक गुप्ता साहेब यांच्यातर्फे आपण ट्रॉफी अभिषेक गुप्ता साहेबांना मी विनंती करतो त्यांना ही सन्मान ट्रॉफी बेस्ट फलंदाजाची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. शुभम यादव जोरदार टाळ्या शुभम यादवसाठी. 98 धावा 5 मॅचेस मध्ये त्यांनी तडाखेबंद फलंदाजी करत मिळवल्या. रमेश पाडवे यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती स्थानबंद व्हायचंय. जोरदार टाळ्या यांचं सुद्धा. माफ करा राजेंद्र पाडवे साहेबांचं.
त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज 5 मॅच मध्ये 6 विकेट घेतल्या तो सचिन ठाकूर रिया रेव्हेंजर्स मधनं मी विनंती करतो अभिजित पाटील साहेबांनी यायचंय आणि ही उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी सन्मानित करायचं सचिन ठाकूर यांना. एक बुके घे ना. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी चेतन कांबळे चेतन कांबळे यांना आम्ही आमंत्रित करतो. त्यांना सन्मानित करणारे अश्विनजी शाह यांना विनंती करतो की त्यांनी त्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला सन्मानित करायचे ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीज साठी कोणी सांगू शकतात? मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय तो विराज कोटकर. रिया रेव्हेंजर्स 53 रन आणि 6 विकेट. राजेंद्र भाऊ पाडवे यांना मी विनंती करतो की त्यांना ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचंय. जोरदार टाळ्या. उत्कृष्ट ऑलराऊंडरची भूमिका पार पाडली ती विराज यांनी आपल्या संघासाठी. मी राज नार्वेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले राजेंद्र पाडवे साहेबांचे इथे सत्कार करायचा की त्यांनी आज सकाळपासून पूर्ण नाश्त्यासाठी आणि लोकांच्या तसेच खेळाडूंच्या इथे जेवणाची व्यवस्था करून दिली त्याबद्दल त्यांचं शतशः आभारी आहे. प्रभादेवी स्पोर्ट्स क्लब तर्फे त्यांचा आम्ही इथे सत्कार समारंभ पार पाडतो. त्यानंतर उपविजेता संघ याला आम्ही आमंत्रित करतो. बालाजी लेजंडच्या संघाला की ट्रॉफी आणि 30,000 रोख पारितोषिक. बालाजी लेजंडच्या संपूर्ण टीमने स्टेजवर यायचंय. सुनील रमणीक आणि मनीष चव्हाण यांना आम्ही विनंती करतो की ही उपविजेत्याची दुरुस्ती करतो. 25,000 पारितोषिक आहे. वरती यायचं पूर्ण टीमने वरती यायचं. मनीषजी चव्हाण साहेबांना एक उत्कृष्ट अशी खेळ दाखवत या प्रभादेवी प्रीमियर लीगचा उपविजयी ठरण्याचा संघ बालाजी लेजंड्स या संघाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भरपूर साऱ्या शुभेच्छा. आलो, आम्ही आलो, आलो, आम्ही आलो, दिसलो का?
पुढच्या वर्षीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं. त्यानंतर मी विनंती करतो यशवंत किल्लेदार साहेबांना, त्याचबरोबर नवीन बांदेवडेकर साहेबांना की त्यांनी आता अंतिम विजय संघाला सन्मानित करायचं आहे. कॅश प्रथम पारितोषिक अंतिम विजय रिया रेंजर्स. एक पारितोषिक प्राइज आहे ती 50,000 रुपये रोख रक्कम आणि एक उत्कृष्ट चषक. मी विनंती 2 मिनिटं मी विनंती करतो की या चषक देताना यशवंत किल्लेदार साहेबांनी मार्गदर्शन करायचं. उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती आहे, थोडं लक्ष द्या. पुढच्या वर्षी ही टुर्नामेंट आपल्याला नरदुला टँक मध्ये खेळायची आहे का? आपल्याला नरदुला टँक मैदान लवकरात लवकर आपल्या ताब्यात मिळते, खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तर आपण आपल्या ठरल्याप्रमाणे पुढच्या वर्षी एक टुर्नामेंट आपण तिकडे खेळूया. सर्व उपविजेते, विजेते आणि सर्व आटी संघाच्या सर्व खेळाडूंना माझ्याकडून, माझ्या पक्षाकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी उत्तर तुमची अशीच प्रगती हो, त्यासाठी माझ्या सदिच्छा, त्याचबरोबर यथाशक्ती माझ्याकडून, माझ्या पक्षाकडून जी काही मदत लागेल ती नेहमीच आम्ही देऊ. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुम्हाला एक विनंती आहे की या संपूर्ण या स्पर्धेसाठी 4 प्रभादेवी स्पोर्ट्स क्लबच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली त्यांच्यासाठी एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करतो यशवंत किल्लेदार साहेबांना. राज नार्वेकर, वैभव दळवी, संतोष बागवे, अभय शेलार, स्वप्नील पाटील, चेतन कांबळे, योगेश सुले, शिवप्रसाद शर्मा सगळ्यांनी स्टेजवर यायचं प्लीज. सर्व कमिटी मेंबर्सनी स्टेजवर यायचं. तुम्ही जी मेहनत गेले 2 यशस्वीरित्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क
रमादेवी स्पोर्ट्स आपण त्यांना अभिनंदन करूया. त्याचबरोबर या संपूर्ण पारितोषिक वितरण समारंभाची इथे संपत आहे. आमचा फोटो काढ ना भावांचा जरा बंद करू.